महाराष्ट्रामधील राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक सर्वात महत्त्वाची आणि ब्रेकिंग माहिती समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहत आहे। म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांना मिळालेला नाही, पहिला टप्पा काहीच शेतकरी बांधवांना मिळाला आहे। बघा त्याचबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व पंतप्रधान साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा आता तुमच्या खात्यामध्ये लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 25,000 रुपये तब्बल पीक विम्याचे जमा होणार आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला एक सर्वात मोठी अट घालण्यात आलेली आहे। आता लक्षामध्ये घ्या, त्या अटीची पूर्तता सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार, तरच हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, जर त्या अटीची पूर्तता शेतकरी बांधवांना करता आली नाही तर शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही। व सोबतच महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करायचे तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे, तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। आता कोणते ते 2 कागदपत्रे शेतकरी बांधवांना जमा करायचे आहे व पीक विमा लक्षामध्ये घ्या किती हेक्टरी मिळणार, बघा लगेच आपण या ठिकाणी पाहून घेऊया, कारण ही बातमी पेपरमध्ये छापून आलेली आहे। बघा ही बातमी पत्रकाराने पेपरला दिलेली आहे, तर तो पेपरच आपण पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं काय म्हणलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। चला तर पाहूया। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। आता लक्षामध्ये घ्या, सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही, कारण बघा 2 याद्या सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। आज पहिली यादी सरकारने जाहीर केली आहे। बघा आज 13 जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केली आहे। आता बघा जे शेतकरी 13 जिल्ह्यामध्ये असतील त्यांना त्या ठिकाणी रक्कम सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा टोटल रक्कम किती मिळणार, तर 25,000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे। पण बघा कमीत कमी लक्षामध्ये घ्या, सर्व शेतकरी बांधवांना 15,000 रुपयापेक्षा जास्त म्हणजे की टोटल 25,000 रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। आता हेक्टरी किती मिळणार ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया, परंतु शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी जाणून घ्या 13 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टरी, आता लक्षामध्ये घ्या प्रति हेक्टरी 15,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 2 हेक्टर शेत असेल तर 30,000 रुपये मिळणार। आता बघा राज्य मंत्रिमंडळाने निकष बघा तेथील करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे। तुमचा पीक विमा बँकेत जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच तुम्हाला यादी पाहावी लागणार आहे। आता बघा महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची दुसरी यादी या ठिकाणी आता जाहीर देखील होणार आहे। परंतु बघा आजची जी यादी जाहीर झालेली आहे, जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर त्या तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। आता बघा शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण पीक विमा मिळण्यासाठी आता सुरुवात तरी झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव ज्या प्रतीक्षेमध्ये होते ती प्रतीक्षा त्यांची आता संपलेली आहे, कारण पीक विमा मिळण्यासाठी सुरुवात तरी झालेली आहे। बघा कारण आता सरसकट पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आता एक सर्वात आनंदाचा दिवस उगलेला आहे। बघा या 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपयांचा पीक विमा जमा होण्यात बघा सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप सुरू आहे। टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा केला जात आहे। परंतु बघा आज जी यादी जाहीर झालेली आहे, जर त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो 15,000 रुपये मिळणार। परंतु काही ठिकाणी सकाळपासूनच लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो पैसे जमा व्हायला सुरू झालेली आहे। तर बघा काही ठिकाणी लवकरच तुम्हाला या ठिकाणी 2,000 रुपयांपासून आता बघा 15,000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा जमा होत आहे। म्हणजे की काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये, तर काहींना 5,000 रुपये, तर काहींना 10,000, तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळत आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांसाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण पीक विमा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त तरी लागलेला आहे, सुरुवात तरी झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून सुरुवातच झाली नव्हती। बघा आता सरसकट सर्वांना या पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे। परंतु शेतकरी
बांधवांना तात्काळ ती महत्त्वाची 2 कागदपत्रे जमा करायची आहे. आता ती कोणती 2 कागदपत्रे आहे ते देखील आपण पाहून घेऊया. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या. आजसाठी या 13 जिल्ह्यांसाठी पैसे मंजूर करण्यात आलेले आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे का हे लगेच तपासा. प्रति हेक्टरी 15,000 रुपये या 13 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. बघा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यादी जाहीर केली आहे. बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. बघा, राज्य सरकारने या 13 जिल्ह्यामधील बघा 3,700 कोटी रुपये मंजूर केले आहे. हे पैसे आता 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटले जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालही पीक विमा जमा झालेला आहे. तर बघा, आज पुन्हा 13 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. आता मग शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, पुढील 3 दिवसात पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी जमा संपूर्ण होऊन जाणार आहे. बघा, मागच्या वेळी पीक विमा बघा वाटपाला मोठे घोटाळे झाले होते, हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. आता सर्वात महत्त्वाचा घोटाळा म्हणजे की लक्षामध्ये घ्या, बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याची शेत जमीन दाखवून पीक विमा घेतला होता. म्हणजे की असे घोटाळे होऊ नयेत म्हणून सरकारने लवकरात लवकर पीक विमा देत आहे. आता 3 टप्प्यांमध्ये पीक विमा वाटप या ठिकाणी होणार आहे. बघा, आता खूप या ठिकाणी उशिरी झालेला आहे, परंतु शेतकरी बांधवांना आता पीक विमा या ठिकाणी खूप उशिरा मिळणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बघा यांच्या माध्यमातून 3,700 कोटी रुपये मंजूर झाले आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे ते या ठिकाणी लगेच आपण या ठिकाणी पाहून घेऊया. आता बघा शेतकरी बांधवांनो, 15,000 रुपयाचा पीक विमा पाहिजे असेल तर कोणत्या 13 जिल्ह्यांचा या ठिकाणी GR आला आहे हे पहा. प्रति हेक्टरी 15,000 रुपये आजपासून जमा होणार आहेत. बघा, आता शेतकरी बांधवांनो, राहिलेले जे काही जिल्हे आहेत त्या राहिलेल्या जिल्ह्यांवर या ठिकाणी काम सुरू आहे. तर बघा, त्या राहिलेल्या जिल्ह्याला पण या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे, कारण त्यांची पण यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परंतु आज जे काय सरकारने यादी जाहीर केली आहे ते फक्त 13 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. आता बघा, या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात अगोदर या ठिकाणी समोर आले आहे. जर तुम्ही बघा कॅनॉलच्या बाजूची गायरान जमीन जर दाखवून मागच्या वेळी पीक विमा घेतला असेल तर तुम्हाला आता पीक विमा मिळणार नाही. बघा, रस्त्यालगतची जमीन दाखवून अनेकांनी विमा या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, अनेक शेतकऱ्यांनी रस्त्या बाजूची जमीन देखील दाखवून विमा घेतला आहे. अशा शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे आता फक्त 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडला जात आहे. आता तुम्ही लक्षामध्ये घ्या, काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये तर काहींना 10,000 रुपये तर काहीला 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे. मागच्या वेळी लक्षामध्ये घ्या, मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करून हा पीक विमा सोडला जात आहे. मागच्या वेळी ज्यांना कमी पीक विमा मिळाला होता त्यांना आज पैसे या ठिकाणी मिळतील. बघा, बाजरी, ज्वारी, कांदा, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन अशा 30 पिकांच्या नुकसानीची भरपाई आता सरकार देणार आहे. बघा, पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा केले जात आहे. आता आपण तात्काळ ती 2 कागदपत्रे बघून घेऊया जे की तुम्हाला तात्काळ नेऊन जमा करायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळत आहे. बघा, 13 जिल्ह्याची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. बघा, आता ती यादी आपण लगेचच्या ठिकाणी पाहून घेऊया. बघा, तर शेतकरी बांधवांनो, त्या यादीमधील जे काही जिल्हे आहेत ते म्हणजेच की नंदुरबार पण जिल्हा आहे, नांदेड पण जिल्हा आहे, यवतमाळ पण जिल्हा आहे, सिंधुदुर्ग पण या ठिकाणी जिल्हा आहे, ठाणे आहे, पालघर आहे, धुळे आहे, पुणे आहे, लातूर आहे, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. तर ती यादी आता आपण पाहिली आहे. आता शेतकरी बांधवांनो, त्या यादीच्या जिल्ह्यांमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून आज पीक विमा जमा होणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या बँकांमध्ये जमा होणार, असा शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रश्न देखील केला होता. परंतु त्याचे उत्तर आता आपण दिलेले आहे. बघा, परंतु प्रश्न आहे मेन म्हणजे की बँकांचा, कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा मिळणार. आता बघा, सरसकट बँकांमध्ये हा पीक विमा दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे लक्षामध्ये घ्या. परंतु काही निवडक बँका असतील त्या बँकांमध्ये सर्वात लवकर पीक विमा जमा होणार. परंतु 3 दिवसाच्या आतमध्ये सर्व बँकांना हा पीक विमा मिळणार आहे. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करायचे आहे.
तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. आधी कोणते 2 कागदपत्रे आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे पासबुक व तुमचे आधार कार्ड नेऊन बँकेमध्ये तात्काळ KYC करायचे आहे. जर तुम्ही KYC केली तर तात्काळ तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता अनेक दिवसापासून जी तुम्ही वाट पाहिली होती ती प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे. बघा, मागच्या वेळी पीक विम्याचा पहिला टप्पा काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. परंतु आता जे काय राहिलेला 75% अग्रिम आहे तो सरसकट या ठिकाणी जिल्ह्यांच्या यादीनुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे की सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.